श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो, मंत्र जपतो, पण नैवेद्य हा स्वामी भक्तीचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. अनेकदा आपण संभ्रमात असतो की स्वामींना नक्की काय आवडते, आपण त्यांना काय अर्पण केल्याने त्यांची कृपा लवकर प्राप्त होईल. स्वामी समर्थ हे साक्षात परब्रह्म आहेत. त्यांना कशाचीही कमतरता नाही, पण ते भक्ताचा भाव पाहतात. स्वामींच्या काळात त्यांना अनेकदा भक्तांनी साधा भात आणि पिठलं सुद्धा अतिशय आवडीने खाल्लं आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींना असा कोणता नैवेद्य दाखवावा ज्यामुळे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या घरात अखंड अन्नपूर्ण माता निवास करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण नैवेद्य दाखवण्याची योग्य पद्धत आणि स्वामींचे प्रिय पदार्थ आज आपण जाणून घेणार आहोत. नैवेद्य म्हणजे केवळ देवाला जेवणे असे नाही, तर कृतज्ञता व्यक्त करणे होय. आपण जे काही खातो ते आधी आपल्या स्वामींना अर्पण केले पाहिजे. यालाच नैवेद्य समर्पण असेही म्हणले जाते. जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या अन्नातील तात्मिक गुण निघून जातात आणि ते अन्न प्रसाद बनते. हा प्रसाद ग्रहण केल्याने मनात सकारात्मक विचार येतात आणि बुद्धी सात्विक होते. स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवताना तुमची श्रद्धा जेवढी शुद्ध असेल तेवढा त्या अन्नाचा स्वाद बदलतो, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. तर आपण जाणून घेऊया स्वामी समर्थांचे अत्यंत प्रिय पदार्थ. स्वामींना काही पदार्थ विशेष प्रिय होते, जे आपण त्यांना नियमितपणे किंवा विशेषतः गुरुवारी अर्पण करू शकतो. पहिलं म्हणजे पिठलं भाकरी. स्वामींना साधेपणा खूप आवडायचा. अक्कलकोटमध्ये स्वामींनी अनेकदा गरीब भक्तांच्या घरचं पिठलं भाकरी आवडीने खाल्ली आहे. हा नैवेद्य स्वामींच्या साधेपणाचे प्रतीक आहे. कोणत्याही सणासुदीला किंवा गुरुवारी स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ मानले जाते. यामध्ये गुळाचा आणि डाळीचा वापर असल्याने तो सात्विक आणि पौष्टिक मानला जातो. स्वामींना गोड पदार्थांची खूप आवड होती. अनेकदा भक्त स्वामींसाठी खवा आणि साखर घेऊन जात असत. चौथं म्हणजे बासुंदी किंवा खीर. दुधाचा पदार्थ स्वामींना खूप प्रिय आहे. तांदळाची खीर किंवा घट्ट बासुंदीचा नैवेद्य स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी उत्तम आहे. कांदा भजी. स्वामींच्या चरित्रात उल्लेख आहे की स्वामींना काही वेळेस कांदा भजी सुद्धा आवडीने खाताना पाहिले गेले आहे. मात्र सात्विक पूजेत कांदा टाळला जातो, हे मात्र लक्षात घ्यावे. आपण जाणून घेऊया गुरुवारचा विशेष नैवेद्य म्हणजे पंचपक्वान्न. गुरुवारी स्वामींची विशेष सेवा केली जाते. अशा वेळी आपण पूर्णब्रह्म नैवेद्य दाखवू शकतो. वरण भात, एक सुकी भाजी, एक रस्सा भाजी, कोशिंबीर, भजी, एखादा गोड पदार्थ आणि लिंबू मीठ. नैवेद्याच्या ताटात तुळशीचे पान असणे अनिवार्य आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णू किंवा स्वामी समर्थ नैवेद्य स्वीकारत नाहीत, असे शास्त्र सांगते. अनेकांना नैवेद्य दाखवायचा कसा याची माहिती नसते. ही पद्धत नीट समजून घ्या. नैवेद्य तयार करताना पूर्णपणे स्वच्छतेचे पालन करावे. अन्न शिजवताना मनात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप चालू ठेवावा. देवापुढे पाटावर ताट ठेवावे. ताटाभोवती पाण्याचे मंडल चौकोन काढावे. उजव्या हातात पाणी घेऊन ताटाभोवती 3 वेळा फिरवावे आणि स्वामींच्या चरणी अर्पण करावे. त्यानंतर दोन्ही हातांनी वाफ देवाकडे वळवून प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा असे म्हणत 5 वेळा स्वामींना नैवेद्य ग्रहण करण्याची विनंती करावी. नैवेद्य दाखवताना काही सेकंदासाठी डोळे मिटून घ्यावेत किंवा देवापुढे हात धरून पडदा करावा, जेणेकरून देव आरामात ग्रहण करू शकतील. स्वामी समर्थ हे अन्नाचे महत्त्व खूप जाणत असतात. ते नेहमी म्हणायचे की अन्नाचा कधीही अपमान करू नका, कधीही उष्टी अन्न देवाला दाखवू नका, उरलेला नैवेद्य कधीही कचऱ्यात टाकू नका, तो स्वतः ग्रहण करा किंवा कुटुंबातील सदस्यांना वाटा. जर तुमच्याकडे अन्न जास्त असेल तर ते गरिबांना द्या. स्वामींना एखाद्या भुकेल्या व्यक्तीला दिलेले अन्न स्वतःला दिलेल्या नैवेद्यापेक्षाही जास्त प्रिय असते. जेव्हा तुम्ही श्रद्धेने नैवेद्य दाखवता तेव्हा स्वामी तुमचे घर अन्नाने आणि धनाने भरून टाकतात. ज्यांच्या घरात स्वामींचा नैवेद्य नियमित दाखवला जातो त्या घरात कधीही अन्नान्न दिशा येत नाही. हा स्वामींचा शब्द आहे. तुमच्या घरातील धान्यसाठा कधीही संपणार नाही आणि तुमच्यावर स्वामींची कृपादृष्टी राहील. नैवेद्य दाखवल्याने घरातील नकारात्मकता निघून जाते आणि जेवण अधिक चविष्ट लागतं. तर आपण जाणून घेऊया विशेष उपाय. इच्छापूर्तीसाठी नैवेद्य कोणता दाखवायचा. जर तुमची एखादी विशेष इच्छा असेल तर सलग 5 गुरुवार स्वामींना त्यांच्या आवडत्या दही भाताचा किंवा पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा. हा उपाय करताना आपली इच्छा स्पष्टपणे सांगावी. स्वामी आपल्याला भक्तांच्या लहान लहान इच्छासुद्धा मोठ्या आनंदाने पूर्ण करतात. फक्त तुमच्यात तो भाव हवा की माझे महाराज माझ्या घरी जेवायला आले आहेत.
नैवेद्य दाखवून झाल्यावर तिथेच बसून किमान 11 वेळा स्वामींचा जप करावा. त्यानंतर स्वामींची आरती म्हणावी. आरतीच्या वेळी होणारा नाद आणि नैवेद्याचा सुगंध यामुळे घराचे वातावरण मंगलमय होते. स्वामी समर्थांचे अस्तित्व तुमच्या स्वयंपाकघरात सुद्धा जाणवू लागेल. भक्त हो, स्वामी समर्थांना दाखवलेला हा नैवेद्य तुमच्या आयुष्यात सुबत्ता घेऊन येईल. भक्तीमध्ये काय अर्पण करतो त्यापेक्षा ते कसे अर्पण करतो याला जास्त महत्त्व आहे. या गुरुवारपासून तुम्ही सुद्धा स्वामींना त्यांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य नक्की दाखवा. तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य कोणता दाखवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात अखंड समृद्धी लाभो हीच प्रार्थना.